ईव्हीएम हॅक केलं गेलं आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये बीजेपी जिंकली असं म्हटलं जात असताना दुसरीकडे मात्र उत्तराखंडमध्ये बीजेपीने उत्तराखंड नागरी निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे आणि तेही बॅलेट पेपरद्वारे मतदान घेऊन। 23 जानेवारी 2025 ला उत्तराखंड नागरी निवडणुका झाल्या आणि त्याची मतमोजणी 25 जानेवारी रोजी पार पडली। यात बीजेपीने 11 पैकी 10 महानगरपालिकेच्या जागा जिंकल्या। नगरपालिका आणि नगरपंचायतीसह 89 इतर संस्थांच्या जागा होत्या। यामध्ये भाजपाने 30 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने 27 जागा जिंकल्या आहेत आणि 28 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत। मागील निवडणुकांबद्दल बोलायचे झाले तर 2018 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महापौर आणि अध्यक्षपदाच्या 84 जागांपैकी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी 34 जागा जिंकल्या होत्या। यावेळी मात्र बीजेपीने काँग्रेसला मागे टाकलं आहे। बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयुक्तांचे असे म्हणणे आहे की नागरी निवडणुकांमध्ये 4 प्रकारच्या मशीन्सची आवश्यकता असते आणि अनेक मशीन्स बसवल्यामुळे खर्चातही मोठी वाढ होते। या मुख्य कारणामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले आहे। असे असले तरी बीजेपीवर करण्यात आलेल्या ईव्हीएम हॅकच्या आरोपाला हे चांगले उत्तर आहे। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।